शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण केंद्र शासनाच्या अपेडा अंतर्गत जो काही NPOP प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या अंतर्गत ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेती करत असतो, प्रमाणित सेंद्रिय शेती म्हणता येईल आपण त्याला, तर त्यावेळेस आपल्या शेताच्या आसपास जर कोणी रासायनिक शेती करत असतील तर तिकडचा अंश उडून येऊ नये म्हणून आपण जे आहे ते बफर झोन संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी राबवावं लागते. तर त्याचा एकदम उत्कृष्ट असा नमुना जो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला मागे दिसत असेल की एकदम जबरदस्त असा 2 लाईनमध्ये जे आहे ते बफर झोन या ठिकाणी केला आहे. तर ते कशा पद्धतीने केला आहे त्याची माहिती घेऊ. तर जांभळे काका, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. सिद्धराम मारुती जांभळे. माझा मोबाईल नंबर बर्दापूर, राहणार बर्दापूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 9022396212. ओके. आता तुम्ही हे जे काही प्रशिक्षण घेऊन आलात केरळावरून सेंद्रिय शेतीचं, तर त्याच्यानंतर ते कोण शेतकरी होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही केलं, आणि हे बफर झोनसाठी हे तुम्ही कशा पद्धतीने केलं, काय नियोजन केलं आणि त्याला पाण्याचं नियोजन कसं केलं सांगा. ते हरियाणाचे आकाश चौरसिया म्हणून एक शेतकरी आहे. त्यांनी हे मला मार्गदर्शन केलं केरळामध्ये शिक्षणात, की टोटल आपल्या बांधाच्या कडीनं 10 फूट अंतर सोडून एक चिक्कू, एक पेरू, एक आंबा, एक पपई, खाली अद्रक, शेवगा ते लावून करा. म्हणजे आपल्याला पूर्ण एवढ्या एकरमध्ये जे उत्पन्न निघणार नाही ते हे ह्या 10 फुटाचं उत्पन्न निघाल. बरोबर आहे. आणि बांधाच्या कडनं चिक्कू कायम चालू राहणार. बरोबर आहे. पेरू कायम चालू राहणार. हो. पेरूच्या सीझन मध्ये, आंब्याच्या सीझन मध्ये आंबा, हो. जांभळीच्या सीझन मध्ये जांभळ, हो. नारळ कंटिन्यू चालू राहणार. तिकडे नारळ आहेत. हो. 20 झाडं नारळाची आहेत, जांभळीची आहेत 10 झाडं. बरोबर आहे. ते पूर्ण असं बफर झोन जर केलं एक एकरचं, हो, तर एक आपल्याला कुठलंच हे राहणार नाही. आपल्या शेतीवर पक्षी थांबे लावायला, आपल्याला मधमाशी कायम राहणार ह्याच्यापाशी. बरोबर आहे. ह्याचं उत्पन्न आपल्याला कंटिन्यू राहणार. बरोबर आहे. प्रत्येक सीझनला. आता मला सांगा, पक्षी थांब्याचं कशी संकल्पना इथं राबल्या जाईल? आता पक्षी थांब्याला सगळे पूर्ण आपल्याला झाड आहेत. ह्याचे फांद्यावर हे सगळे पक्षी बसणार, घरटे होणार त्यांचे. बॅरल भरून ठेवलेत पाणी पिण्यासाठी त्यांना, ओके. पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी. बरोबर आहे. थांबा, पाणी इथंच खा. हो. मधमाशीला बी पाणी इथंच आहे. बरोबर आहे. इथं महवळ आहे अजून आपल्यापाशी. वा वा, कुठे आहे इथं बसलेलं. शेवगा आहे. हो. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जास्त फुलं येणारं जे आहे ते हा शेवग्याचं इथून तिथून बफर झोन केलेलं आहे. त्याच्यामुळे उत्कृष्ट असा हा एक कृषी परिसंस्थेचा उत्कृष्ट नमुना ह्या ठिकाणी झाला आहे. आणि शेतकरी बांधवांनो, हे शेतकरी जे आहेत ना, काहीच वापरत नाहीत रासायनिक, बरं का. तर ही त्याचा एक आदर्श नमुना आहे. मीज माशीचा या ठिकाणी जे आहे ते प्रादुर्भाव झालेला आहे. तर आता हे आपण त्यांना हे सगळं कट करून जाळून टाकायला लावणार आहेत आपण. ओके. नाही, राहू द्या ते राहू द्या. ओके. तिथं बसलंय का? छान. म्हणजे पाण्याची उपलब्धता. पूर्ण विक्री चालू आहे की अजून. बर. ओके. तर अशा पद्धतीनं आपण सेंद्रिय शेतीसाठी जे आहे ते हे बफर झोन, आपण इतका मोठा पट्टा जो आहे तो आपला तयार झाला आहे. असाच पट्टा तिकडं सुद्धा झाला आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं NPOP प्रमाणे सेंद्रिय शेती जी आहे ते हे ह्या बफर झोनच्या माध्यमातून शेतकरी महोदय जे आहे ते करतायत. ते एक तर ॲडिशनल बेनिफिट प्लस बफर झोनचा, हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कृषी परिसंस्था जी आहे ती या ठिकाणी अबाधित राहण्यासाठी ह्याचा मदत जी आहे ते ह्या ठिकाणी होत आहे.